27 डिसेंबर रोजी काँग्रेसच्या निषेध मोर्चाचं आयोजन हॉटेल अंबर इथं पत्रकार परिषद संपन्न। अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेस काढणार निषेध मोर्चा। शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ जालन्यात काँग्रेस काढणार निषेध मोर्चा। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांची पत्रकार परिषदेत माहिती। जालन्यात 27 डिसेंबर रोजी काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्या वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यात 27 डिसेंबर 2024 रोजी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे। शहरातील नूतन वसाहत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। आज दिनांक 23 रोजी सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शहरातील हॉटेल अंबर इथं काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेस पक्ष निषेध करतो असं देखील राजाभाऊ देशमुख यांनी म्हटलंय। यावेळी जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल, राजाभाऊ देशमुख, राजेंद्र राख, नंदा पवार, अब्दुल रफिक सर यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। आपण गेल्या या लोकसभेमध्ये जो वातावरण आपल्या देशात राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विरोधी पक्षनेते आपले आदरणीय राहुलजी गांधी, आमचे अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब यांनी विनंती करून 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सभापती महोदयांना विनंती करून हा विषय चर्चेत घेण्यास भाग पाडले आणि ती विनंती त्यांनी मान्य केली आणि त्यावर चर्चा घडून आणली। पण ती चर्चा घडत असताना त्या पद्धतीनं आपल्या ह्या लोकसभेत आणि ह्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये ज्या पद्धतीनं चर्चा झाली ती सर्व देशानं बघितली की तिथं त्या राजघटनेच्या स्थापनेच्या 75व्या वर्षाचा जी चर्चेत सर्वांनी भाग घेताना आपली जी राजघटना आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जगात सर्वोत्कृष्ट अशी राजघटना दिली, त्याबद्दल त्यांच्याबद्दल सगळ्यांकडनं गौरवोद्गार निघणं अपेक्षित होतं। त्यावर त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान होणं अपेक्षित होतं। पण त्याला वेगळं वळण देऊन त्या चर्चेला गालबोट लावण्याचं काम सत्ताधारी पक्षाकडनं झालेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही आज ही पत्रकार परिषद जवळजवळ सगळीकडेच आज काँग्रेसच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही पत्रकार परिषद आज घेण्यात येते आणि त्याच माध्यमातून आज आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केली आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी 27 तारखेला नूतन वसाहत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आम्ही कलेक्टर कार्यालयावर निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। त्याच्याबद्दल आपल्याला सर्वांना आपल्या माध्यमातून सूचना देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व आमच्या पदाधिकारीतर्फे आदरणीय आमचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब, आमचे नेते जालन्याचे माजी आमदार कैलासजी गोरंट्याल साहेब यांच्या आणि सर्व आमचे ज्येष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र राख साहेब, नंदाताई पवार, आमचे अण्णासाहेब खंदारे हे सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या तर्फे आम्ही या घटनेचा आपले गृहमंत्री अमित शहाजी यांनी जे वक्तव्य केलं त्यांच्याबद्दल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल की त्यांनी जे संसदेमध्ये त्या पद्धतीनं त्यांचा उल्लेख केला की जर त्यांचा इतका तुम्ही फॅशन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव इतक्या वेळेला घेता, इतकं जर देवाचं घेतलं तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल, ह्या पद्धतीचं जे त्यांनी वक्तव्य केलं त्याचा निषेध आम्ही सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आणि आमच्या सर्व नेते मंडळीतर्फे करतो। तो आपल्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचू इच्छितो। आपण तो निश्चितच पोहोचवाल अपेक्षा व्यक्त